नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे फेस्टिवल अंतर्गत सादर करण्यात आलेल्या कथ्थक बॅले या कार्यक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आई बद्रा बरसे ही ठुमरी, गायिये गणपती जगवंदना, झापताल आदी कथ्थक नृत्यांचे कोलकाता येथील सुष्मिता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या कथ्थक बॅले या कार्यक्रमाला पुणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुणे फेस्टिवल अंतर्गत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कथ्थक बॅले कार्यक्रम सादर झाला. शंकर शिवा महादेव हे राग भैरवीमध्ये उपस्थित कलाकारांनी सहनृत्य सादर करून वाहवा मिळवली. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आमद, तिहाई, लढी आदी विविध प्रकारचे यावेळी सादरीकरण झाले. आनंदाचे डोही आनंद तरंग या मराठी गीताच्या सहनृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. बॅलेमधील प्रमुख बॅनर्जी यांच्यासह मधुलिना बर्धन, अनुरिमा गांगोली, संगीता सरकार, बंधुली चॅटर्जी या नृत्यांगणांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. संजय मुखर्जी, रोशन अली, शुभशीष भट्टाचार्य, अतिक चॅटर्जी यांनी वादनात सहभाग घेतला. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस यंत्रणा आता सज्ज झाल्या आहेत. सुमारे 8,500 पोलिसांना 10,000 पोलीस मित्र आणि विशेष पोलीस अधिकाऱ्यांची मदत लाभणार आहे. अतिरेकी हल्ल्याचा इशारा लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या विसर्जन मार्गावर 1,500 CCTV कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खेळाडू आणि क्रीडा संघटकांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरात बुधवारी गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी 10:30 वाजता सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 507 नवीन सार्वजनिक मंडळांची भर पडली आहे. यंदा एकूण 3,955 सार्वजनिक मंडळांची नोंदणी झाली आहे. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहपोलीस आयुक्त संजीव कुमार सिंगल यांच्यासह 8,500 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 4 अप्पर पोलीस आयुक्त, 131 पोलीस निरीक्षक, 18 पोलीस उप आयुक्त, 608 पोलीस उपनिरीक्षक, 43 सहाय्यक पोलीस आयुक्त, राज्य राखीव पोलीस दलाच्या 4 कंपन्या, सीमा सुरक्षा दलाची 1 कंपनी, राष्ट्र छात्र सेना, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक मदत करणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी वॉच ठेवण्यात येणार असून संशयितांवर नजर ठेवण्यासाठी दुर्बिणीचा उपयोग केला जाणार आहे. महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिसांची खास पथके नेमण्यात आली आहेत. शिवाजी रस्त्यावर एकेरी पादचारी मार्ग ठेवण्यात आला आहे. जलद कृती दलाची 6 पथके महत्त्वाच्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आली आहेत. गर्दी खेचणाऱ्या मंडळांची दररोज घातपात विरोधी तपासणी करण्यात येत आहे. संवेदनशील 90 ठिकाणी दिवस रात्र हत्यारी पोलिसांचे फिक्स पॉइंट नेमण्यात आले आहेत. 33 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले असून 2 गुन्हेगारांवर MDAD खाली कारवाई करण्यात येत आहे. तसेच विविध कलमाखाली 2,920 जणांवर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. सावधानता बाळगण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत. संशयित वस्तू आणि इसम यांच्यापासून सावध राहण्यासाठी 5 लाख पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. सायबर सेल शाखेच्या वतीने नागरिकांना बल्क SMS पाठवण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. प्रबोधन पुणेच्या वतीने महिलांसाठी मोदक बनवा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला आवडणारे मोदक सर्वांना हवेसे वाटतात. यासाठी प्रबोधन पुणेच्या वतीने मोदक बनवा स्पर्धा या अनोख्या स्पर्धेचे आयोजन अहिर सुवर्णकार कार्यालयामध्ये करण्यात आले होते. या मोदक बनवा स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये पनीर मोदक, चायनीज मोदक, गाजराच्या हलव्याचे मोदक,
फ्रूट मोदक, चॉकलेट मोदक इत्यादी मोदक बनवून महिला स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. बाप्पाला आवडणारे मोदक चवीला गोड असतातच, परंतु प्रबोधन पुणेतर्फे मोदक बनवा स्पर्धेमध्ये विविध चवीचे मोदक तयार करण्यात आले. या संदर्भात आयोजित मोदक स्पर्धेमध्ये पर्यवेक्षकांनी निवडलेल्या 3 स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये मीना मेहता यांच्या अंजिराच्या मोदकास प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेमध्ये 1800 महिलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये वैशाली पतंगे यांनी तयार केलेला पनीर आम्रखंड मोदकास द्वितीय, तर गीता सोनवणे यांनी तयार केलेली कढी बुंदी मोदकास तृतीय क्रमांक मिळाला. प्रबोधन पुणेचे अध्यक्ष मिलिंद काची यांनी विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह दिले, तर 30 स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व महिलांनाही बक्षिसे देण्यात आली. यावेळी गीता काची, प्रीती काची, सुषमा वेद पाठक, रत्ना काळे, सीता काची, संगीता शेडगे आदी उपस्थित होत्या. अनिता पेशवे, विद्या तामणकर, माधुरी सोनकर, वर्षा दाभाडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. एलबीटीची नोंदणी आणि भरणा न करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एलबीटी प्रमुख विलास कानडे यांनी दिली. स्थानिक संस्था कराचा भरणा करण्यास व्यापाऱ्यांचा अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने हरेक प्रकारे उत्पन्न गोळा करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे एलबीटी संदर्भात नोटिसा बजावूनही त्याला उत्तर न देणाऱ्या व्यापारी आणि व्यावसायिकांकडून 5,000 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 1 एप्रिलपासून एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र एलबीटीमधील जाचक अटीच्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी बंदची भूमिका स्वीकारली. राज्य शासनाबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर बंद मागे घेण्यात आला. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. व्यापाऱ्यांचे सर्वे करण्यात आले. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कठोर भूमिका घेण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली. एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड ठोठवण्याबरोबरच कमी प्रमाणात भरणाऱ्या किंवा न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. नोटिसांवर समाधानकारक खुलासा न देणाऱ्या व्यापाऱ्यांना सुनावणीसाठीही बोलवण्यात आले. शहरातील 2,530 व्यापारी व्यावसायिकांनी एलबीटीची नोंदणी केली असून अद्याप कर भरले नसल्याचे महापालिका प्रशासनाला सर्वेक्षणात आढळून आले. या सर्व व्यापाऱ्यांना निश्चित नोटीसाही देण्यात आल्या असे विलास कानडे यांनी सांगितले. रौप्य महोत्सवी पुणे फेस्टिवलमध्ये बॉलिवूड नाईट या कार्यक्रमाचे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन करण्यात आले. आवाज नहीं आ रही हमें, तो हम शुरुआत कैसे करें आपके लिए? थोड़ी बहुत आवाज हो जाए तो हम शुरुआत करें. कसं काय पुणे? सगळ्यांना माझा हार्दिक नमस्कार और हम शुरुआत करते हैं पुणे फेस्टिवल की जो 25 वर्ष से बस बढ़ता ही जा रहा है हर वर्ष, और ये सब सिर्फ और सिर्फ आपके प्यार और सहयोग की वजह से है. स्वागत करते हैं अमिताभ नारायण पीपू. दिस one's for you.
नशा रुक जाओ दिल दीवाने पूछूं तो मैं जरा हमको मिल जाओ खिल जाएंगे इतनी होगी हंसियां झूमेगा आसमां गाएगी ये ज़मीन मैंने सोचा न था Put your hand together for मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं अगर तुम कहो मैं कोई ऐसा चाहूं कदम तुम जहाँ जहाँ रखो ज़मीं को sitting on the back. A big hand for my band. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.